गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे नतमस्तक. समाजात तेढ नको, एकत्र राहण्याचे पंकजा मुंडेंचे आवाहन. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 12व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज बीड जिल्ह्यातील गोपीनाथ गडावर भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी खासदार प्रीतम मुंडे, मुंडे कुटुंबीय, नातवंडे तसेच गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. पंकजा मुंडे यांनी केलेल्या आवाहनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. काय म्हटल्या पंकजा मुंडे? लोकांना आवाहन केलं होतं की प्रत्येकाने आपापल्या घरी, आपापल्या वॉर्डात, आपल्या गावात मुंडे साहेबांची पुण्यतिथी त्यांना समर्पित असा दिवस साजरा करावा. पण बऱ्याच संख्येने लोक आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत. बऱ्याच लोकांनी माझ्या आव्हानाचं पाळून आपापल्या ठिकाणी पुण्यतिथीचे कार्यक्रम घेत आहेत. तर प्रतिसाद आव्हानाला दिल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. आज अत्यंत साध्या पद्धतीने मुंडे साहेबांना आम्ही त्यांचं आवडतं सगळं जेवण नैवेद्य दाखवला. मुंडे साहेबांसाठी कीर्तन चालू आहे. अत्यंत साध्या पद्धतीने आजचा दिवस आम्ही करतोय, कारण पेट्रोल, डिझेल आणि इंधनाचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम नाही करतो. आज एक नवा संकल्प तुम्ही जाहीर करणार होता आणि एक गोष्ट न करण्याचं देखील घोषणा करणार होता. काय नेमकं ते आहे? आता मी भाषणात सांगेन, मला अजून सुचलं नाहीये ते काय. जेव्हा सुचेल तर स्वयंप्रेरणे. साहेब जाऊन 12 वर्ष झाले. आज नेमका कुठल्या गोष्टी त्यांची कमी जाणवते की कुठली गोष्ट प्रत्येक गोष्टीत कमी जाणवते आम्हाला. प्रत्येक घासाला, प्रत्येक श्वासाला आम्हाला मुंडे साहेबांची कमी जाणवते. त्यांचं काय ते एक महात्म्य होतं की त्यांचं जाण्यानंतर अजूनही तेवढंच आम्हाला त्यांच्याविषयी पोकळी जाणवते. ती पोकळी भरून निघू शकत नाही आमच्या आयुष्यात. सामाजिक दरी वाढली महाराष्ट्रातली. समाजामध्ये तेढ निर्माण झालं. गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आली नसती. ते काळ वेगळा होता, तेव्हाचे लोक वेगळे होते. आताची परिस्थिती वेगळी आहे. साहेब असते तर त्यांनी नेहमी समाजांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यांच्या विचारावर वाचवर आहे हाच प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत. आता भाषण आहे माझं. तुम्ही काय करता मला साईडला